अगं बाई, ही अजून कशी चहा घेऊन येईना, कुठे उंडारते. अगं चहा काय ग, काय झालं? माग भोकाळ बसायला काय झालं हिला? काय ग, काय झालं? आणि चहा का नाही आणला? नंदे, अगं सांगशील की नाही आता? पण देऊ एक ठेवून. नुसती मारू नकोस, तर मारूनच टाक मला, म्हणजे तू सुटशील आणि मी पण. अगं बाई काय झालं? कुणी नाहीये माझं. बाबा गेले तेव्हा मी पण मेले असते तर बरं झालं असतं. नंदे, सकाळी सकाळी असं अशुभ बोलू नकोस. आता असं अशुभच बोलायचं आयुष्यभर. अगं बाई काय झालं, सांग तरी काय झालं? दादांना चहा सुद्धा आता ती देणार. दादा मला म्हणाले चहा, पण तिने सगळा ताबाच घेतलाय. माझ्याकडे तेवढंच राहिलं होतं आणि ती आदिती आणि कुमुद बसले तिला फूस लावायला. म्हणाल्या, तुला एकदा दादांनी सून म्हणून स्वीकारलं की कोणाची बिशात नाही तुला बोलायची. मला अडाणी आणि गावंढळ म्हणाल्या. तीच एकटी शाणी आणि शिकलेली, मी मात्र मूर्ख. मला तुम्ही तिच्यासारखं बनवलं नाही, तिच्यासारखं खूप शिकू दिलं नाही. माझं लग्न ठरवलं आणि आता तेही तिनं मोडलं. मी काय करू जगून मोठी आत्या? माझे आई बाबा का मला टाकून गेले? मला का नाही नेलं त्यांनी त्यांच्या बरोबर? मला माझ्या बाबांकडे जायचंय, विचारायचंय त्यांना असं का केलं त्यांनी माझ्या बरोबर. जन्माला घातली आणि वाऱ्यावर सोडून निघून गेले. मी तरी किती सहन करू आता? खूप राग येतो, तोंड दाबून गप्प बसावं लागतं. माझं सगळं सुख तिने घेतलंय. हे बघ सोने, आता मी आहे ना तुला. तुझा काही उपयोग नाहीये, तू नुसत्या पाता मारतेस. मी आव करीन, मी त्याव करीन, पण करत तर मात्र काही नाहीस. नुसतं हिच्या बरोबर कुचाळक्या करत बसलेली असतेस. नंदे, मी नी तुमची नंदी. अगो, मारून टाका मला आता. मला नाही जगायचंय, खूप झालं, बास झालं आता. डोक्यावरून पाणी गेलंय माझ्या. हे बघ, आपण दुसऱ्या मुलाबरोबर. मला नाही करायचं दुसरं कुणाशी लग्न. ज्याच्याशी ठरलं होतं त्याच्याशी लावून दे, नाही तर विहिरीत ढकलून दे मला. तुला शपथ आहे माझ्या बाबांची. नंदे, वासू, चल. कुठे? चल नदी. काय झालं? एक गंमत दाखवायची तुला. गंमत कुठली? बंद कर हे आधी. पण काय झालंय? चल चल ग. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बेकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?